गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघा, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नवीन पाठाला सुरुवात करणार आहोत, ताऱ्यांची जीवनयात्रा. आता तारे तर आपल्याला माहीत आहेत की आपल्या विश्वाचं अंतरंग म्हणजे बघा, आपण आकाशात जेव्हा रात्रीच्या वेळी बघतो तेव्हा आपल्याला अनेक प्रकारच्या छोट्या मोठ्या चांदण्या दिसत असतात. तर त्या चांदण्यांमध्ये जी सर्वात प्रकाशमान अशी चांदणी असते तिला आपण तारा असे म्हणतो. तर आपली सूर्यमाला ही एका दीर्घिकेत म्हणजेच आकाशगंगेत समावली आहे. अनेक प्रकारच्या आपल्या अंतराळामध्ये अनेक प्रकारच्या आकाशगंगा ज्यांना आपण दीर्घिका म्हणतो त्या आपल्याला पाहायला मिळतात. तर आपली जी एक सूर्यमाला आहे, सूर्यमाला म्हणजेच काय तर सूर्य आणि त्याच्यासोबतचे जे 9-10 ग्रह आहेत त्या एकत्रितपणे आपण त्यांना सूर्यमाला असे म्हणतो. तर ही जी सूर्यमाला आहे तीच आपल्याला आकाशगंगेत सामावलेली आहे. तसेच या आकाशगंगेमध्ये अब्जावधी तारे, त्यांच्या ग्रहमालिका व ताऱ्यांमधील रिकाम्या जागेत आढळणाऱ्या अंतरतारका मेघांचा समूह असतो. त्यानंतर बघा, दीर्घिका म्हणजे ह्या ज्या आकाशगंगा आहेत त्यांचे आकार व घडण वेगळी असते आणि त्यांना आपण 3 प्रकारच्या विभागात सुद्धा विभागू शकतो. त्यामध्ये चक्राकार आकाशगंगा, लंबगोलाकार आकाशगंगा व नियमित आकाराच्या आकाशगंगा किंवा दीर्घिका असे त्यांचे 3 प्रकार पडतात. बघा, रात्रीच्या वेळी जर आपण आकाशात पाहिले तर आपल्याला फक्त आणि फक्त ग्रह व तारे दिसतात. तर या प्रश्नाचे उत्तर, परंतु जे बाकीचे घटक आहेत त्यांबद्दल आपल्याला माहिती कशामुळे मिळते तर दुर्बिणींमुळे. यापैकी अनेक ज्या दुर्बिणी असतात त्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर ठेवलेल्या असतात, तर काही दुर्बिणी मानवनिर्मित कृत्रिम उपग्रहांवर ठेवलेल्या असतात व विशिष्ट कक्षेत पृथ्वीभोवती परिभ्रमण करत असतात. पृथ्वीच्या वायुमंडलावर असल्याने त्या दुर्बिणी अधिक प्रभावीपणे खगोलीय वस्तूंचे निरीक्षण करू शकतात आणि दुर्बिणीतून केलेल्या निरीक्षणांचा अभ्यास करून खगोलशास्त्रज्ञ विश्वाबद्दल सखोल माहिती मिळवतात. म्हणजे बघा, आपल्या पृथ्वीवर असून सुद्धा आपण पृथ्वीबाहेरच्या अनेक गोष्टींची सहजपणे माहिती मिळवू शकतो. ती कशामुळे तर आपल्याकडे उपलब्ध असलेल्या दुर्बिणींमुळे. आपण अनेक प्रकारच्या दुर्बिणी ह्या पृथ्वीवर ठेवून सुद्धा आपण त्याद्वारे अनेक प्रकारची माहिती मिळवू शकतो. पण पृथ्वीबाहेर जे आपण कृत्रिम उपग्रह बनवले आहेत किंवा जे सॅटेलाइट्स आपण त्यांना म्हणतो त्याद्वारे सुद्धा आपण अनेक प्रकारच्या आकाशगंगांचं किंवा सूर्यमालेचे निरीक्षण करून त्यांचा आपण अभ्यास पृथ्वीवर असून सुद्धा करू शकतो. तर या पाठामध्ये आपण तारे जे आहेत त्या ताऱ्यांचे गुणधर्म आणि त्यांची जी जीवनयात्रा आहे ते कसे तयार होतात आणि त्यांचा कालावधी किती असतो हे आपण आता या पाठामध्ये बघणार आहोत. तर त्यातलं पहिलं जे आहे ते ताऱ्यांचे गुणधर्म. म्हणजे ताऱ्यांचे गुणधर्म काय तर नक्की तारा कसा ओळखायचा. आता चांदणी आणि तारा यामधला फरक तो काय तो आपण बघूया. तर रात्री आकाशात सुमारे आपण 4000 तारे जे आहेत ते उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो. तारे म्हणजे काय, जी सर्वात जास्त प्रकाशमान असलेली जी चांदणी असते तिला आपण तारा असे म्हणतो. आणि रात्रीच्या वेळी आपण जवळजवळ 4000 तारे आकाशात एकत्र पाहू शकतो. आणि यामधला सगळ्यात महत्त्वाचा जो तारा आहे तो सूर्य. सूर्य हा सगळ्यात मोठा तारा आहे. कारण सामान्य म्हणण्याचे कारण असे की तो आपल्यामधून सगळ्यात निकट असल्यामुळे जरी आकाशातील इतर ताऱ्यांपेक्षा खूप मोठा दिसत असला तरीही वस्तुतः त्याच्यापेक्षा कमी किंवा अधिक वस्तुमान व आकार व तापमान असलेले अब्जावधी तारे आकाशात आहेत. म्हणजे सूर्य हा आपल्याला सर्व चांदण्यांपेक्षा किंवा सर्व ताऱ्यांपेक्षा हा आकाराने मोठा दिसत असतो, परंतु आपल्या आकाशगंगेमध्ये सूर्यापेक्षा सुद्धा आकाराने अधिक मोठे व अधिक प्रकाश देणारे अनेक तारे उपलब्ध आहेत हे आपल्याला माहीत आहे. तारे हे तप्त वायूचे प्रचंड गोल असतात. तर ताऱ्यांचा गुणधर्म काय तर पहिला, ते तप्त वायूंचे म्हणजे अगदी प्रचंड गोल. म्हणजे सूर्याला म्हणतो आपण काय म्हणतो तर सूर्य हा एक आगीचा गोळा आहे. तो कशामुळे तर त्याच्यावर तप्त वायूंचे प्रचंड गोल तयार झालेले असतात. अनेक प्रकारचे जे वायू असतात तप्त उष्ण वायू, ते सर्व उष्ण वायू या ताऱ्यांमध्ये सामावलेले असतात. त्यामुळे त्यांना आपण तप्त वायूचे प्रचंड गोल असे म्हणतो. त्यानंतर बघा, तसेच तारे हे कसे असतात तर ते प्रकाशमान असतात आणि चमकत असतात. ते प्रकाशमान असतात. तर त्यामध्ये बघा, सूर्य हा सगळ्यात महत्त्वाचा तारा आपल्याला म्हणता येईल. तर सूर्याचे काही गुणधर्म बघा,
तर सूर्याच्या वस्तुमानाचा 72% भाग हा हायड्रोजन आहे, तर 26% भाग हा हेलियम आहे आणि उरलेले 2% वस्तुमान हेलियमपेक्षा अधिक अणुक्रमांक असलेल्या मूलद्रव्यांच्या अणूच्या रूपात आहे। म्हणजे बघा, तारेंना काय म्हणतो आपण, तर तप्त वायूचे प्रचंड गोल। म्हणून सूर्यावर बघा, समजा जर हा सूर्य असेल तर त्याच्यावर जवळजवळ त्याचा जो 72% भाग आहे तो हायड्रोजन वायूने व्यापलेला आहे, तसेच 26% भाग जो आहे तो हेलियम वायूने व्यापलेला आहे आणि राहिलेला जो 2% भाग आहे, ज्या वायूचा अणुक्रमांक सर्वात जास्त आहे त्या वायूंनी हा भाग व्यापलेला आहे। म्हणजे सूर्याचा जो 100% भाग आहे तो कोणत्या ना कोणत्या वायूंनी व्यापलेला आहे, म्हणून आपण सूर्याला तप्त वायूचा गोळा असं सुद्धा म्हणू शकतो। तर बघा, सूर्याचे काही गुणधर्म आपल्याला इथे दिलेले आहेत। तर बघा, सूर्याचं वस्तुमान म्हणजे सूर्याचं जवळजवळ वजन किती असतं, तर 2 गुणिले 10 - किलोग्रॅम। त्यानंतर त्याची जी त्रिज्या आहे ती 6,95,700 किलोमीटर एवढा त्याची त्रिज्येचा आकार आहे। तसेच त्याचं पृष्ठभागावरील जे आपल्याला तापमान मिळतं ते 5800 केल्विन एवढं आहे। त्यानंतर त्याच्या केंद्रातील जे तापमान आहे ते 1.5 गुणिले 10⁷ केल्विन एवढं आहे आणि सूर्याचं जर वय बघितलं तर ते 4.5 अब्ज वर्ष एवढं त्याचं वय आहे असं आपण म्हणू शकतो। त्यानंतर बघा, सूर्याचे वस्तुमान हे पृथ्वीच्या वस्तुमानाच्या सुमारे 3.3 लक्ष पट आहे। म्हणजे बघा, हे जे सूर्याचं वस्तुमान आहे त्याच्या निम्म्या पण आपल्या पृथ्वीचा आकार नाही आहे। म्हणजे आपल्या पृथ्वीचा जो आकार आहे त्याच्या 3.3 लक्ष पट म्हणजे 3.3 लाख पटीने एवढा मोठा सूर्याचा आकार आहे आणि आपल्या पृथ्वीची जी त्रिज्या आहे त्या त्रिज्येच्या 100 पट एवढी मोठी सूर्याची त्रिज्या आहे। म्हणजे आपल्या पृथ्वीचा आकार जो आहे तो सूर्यापेक्षा खूप लहान आहे। त्यामुळे बघा, इतर ताऱ्यांचे वस्तुमान हे सूर्याच्या वस्तुमानाच्या 1/10 पासून ते 100 पट पर्यंत असू शकते व सूर्याच्या त्रिज्येहून 1/10 पासून ते 1000 पट असू शकते। म्हणजे काही तारे असे आहेत जे सूर्यापेक्षा आकाराने खूप लहान आहेत, तर काही तारे असे आहेत जे सूर्यापेक्षा आकाराने खूप मोठे आहेत, हे यावरून स्पष्ट होते। तसेच बघा, सूर्याचे व इतर ताऱ्यांचे वय म्हणजे त्यांचा निर्मितीनंतर गेलेला जो काही काळ आहे तो दशलक्ष व ते अब्जावधी वर्षा एवढा असतो। म्हणजे सूर्याचं वय काय असतं, तर आपण बघितलं इथं दशलक्ष अब्ज वर्ष म्हणजे अगदी 10 लाखापेक्षा जास्त सुद्धा काही ताऱ्यांचं वय किंवा त्यांच्या निर्मितीपासूनचा काळ हा असू शकतो। आणि त्यामुळे काय झालं, तर या एवढ्या मोठ्या अवधीमध्ये सूर्याच्या अनेक गुणधर्मात बदल झाला असता तर त्यामुळे पृथ्वीच्या गुणधर्मात व जीवसृष्टीत सुद्धा बदल झालेला आपल्याला आढळला असता। म्हणजे जर सूर्याचं तापमान जर कमी झालं असतं, सूर्यापासून मिळणारी उष्णता जर कमी झाली असती तर आपल्याला पृथ्वीवरच्या वातावरणात सुद्धा बदल झालेला दिसला असता। या उलट जर सूर्याचं तापमान अधिक वाढलं असतं तरी सुद्धा आपल्याला पृथ्वीवरच्या वातावरणात बदल झालेला दिसून आला असता। यामुळे पृथ्वीच्या गुणधर्माचा सखोल अभ्यास करून शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला आहे की सूर्याचे गुणधर्म त्याच्या जीवनकाळामध्ये म्हणजे सूर्याचा जो जीवनकाळ आहे म्हणजे त्याच्या निर्मितीपासूनचं जे वर्ष आहे ते 4.5 अब्ज एवढं आहे आणि त्या वर्षापासून ते आत्तापर्यंत एकदाही त्याचे गुणधर्म बदललेले नाहीत, हे आपल्याला यावरून समजते। तसेच खगोलशास्त्रांच्या विश्लेषणानुसार ते गुणधर्म पुढील 4.5 अब्ज वर्षांनी हळूहळू बदलू शकतील असा त्यांचा निकष आहे।
त्यानंतर बघा आता आपण बघणार आहोत ताऱ्यांची निर्मिती, म्हणजे सूर्य किंवा इतर जे पृथ्वीवरून आपल्याला तारे पाहायला मिळतात ते तारे कशा प्रकारे तयार झाले, त्यांची निर्मिती कशी झाली ते आपण बघूयात. तर बघा दीर्घिकातील ताऱ्यांच्या मध्ये असलेल्या रिक्त जागात ठिकठिकाणी आपल्याला वायू व धुळींचे प्रचंड ढग सापडतात, ज्यांना आंतरतारकीय मेघ असे म्हणतात. तसेच हबल दुर्बिणीने टिपलेले एका मेघांचे प्रकाशचित्र आपण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये बघू शकता. तर हे जे अंतर आहे ते मोजण्यासाठी शास्त्रज्ञ प्रकाशवर्ष म्हणजे लाईट इयर हे एकक वापरतात. एक प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाशाने एका वर्षात पार केलेले अंतर. एक प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाशाने एक वर्षात पार केलेले अंतर. एक सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किंवा इतर ठिकाणी पोहोचण्यासाठी किती वर्षाचा कालावधी लागतो किंवा तो एका वर्षामध्ये किती अंतर पार करतो त्याला आपण एक प्रकाश वर्ष असे म्हणतो. म्हणून एक प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाशाने एका वर्षात पार केलेले अंतर. ते प्रकाश वर्ष या एककात मोजले जातात, ज्याला आपण लाईट इयर असे म्हणतो. या एककामध्ये मोजले जातात. तर बघा समजा प्रकाशाचा वेग, प्रकाश किरण जे आहेत सूर्यप्रकाशाचा वेग जर 3 लाख किलोमीटर एवढा असेल, एका प्रकाश किरणाचा वेग जर 3 लाख किलोमीटर पर सेकंद एवढा असेल तर एक प्रकाश वर्ष हे अंतर 9.5 गुणिले 10.15 किलोमीटर इतके अंतर एका वर्षामध्ये पार करू शकते. तसेच आंतरतारकीय मेघांचा आकार काही प्रकाश वर्ष इतका असतो. म्हणजे बघा हे आंतरतारकीय मेघ कसे तयार झालेले असतात तर दीर्घिकामध्ये म्हणजे आकाशगंगेमध्ये जे काही तारे असतात त्या ताऱ्यांमध्ये ज्या छोट्या छोट्या मोकळ्या जागा राहिलेल्या असतात त्या जागांमध्ये प्रचंड प्रमाणावर वायू व धुळींचे ढग बनलेले असतात आणि या ढगांनाच आपण आंतरतारकीय मेघ म्हणजे 2 ताऱ्यांच्या मधला जो ढग आहे त्याला आपण आंतरतारकीय मेघ असे म्हणतो. आणि या मेघांचा जो आकार असतो तो काही प्रकाश वर्ष इतका मोठा असतो. म्हणजे प्रकाशाला या मेघांच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी काही वर्ष लागतात असं म्हणायला हरकत नाही. यावरून आपण मेघांच्या म्हणजे ढगांच्या प्रचंड आकारांची कल्पनाही करू शकतो. कारण बघा ढग जरी आपल्याला आकाराने छोटे दिसत असले, आपण जर पृष्ठभागावरून बघितले तर ते आपल्याला आकाराने छोटे दिसतात, परंतु ते आकाराने खूप मोठे असतात. कारण त्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायला प्रकाश किरणाला जणू काही वर्षांचा कालावधी लागत असतो. त्यामुळे आपण नक्कीच यावरून त्याचा आकार लक्षात घेऊ शकतो. तसेच एका विक्षोभामुळे म्हणजे काही घटना घडल्यामुळे हे जे ढग आहेत ते आकुंचित होऊ लागतात. म्हणजे जर एखादी घटना घडली किंवा त्याच्यावर जर काही परिणाम झाला तर या ढगांचा जो आकार आहे तो आकुंचन पावतो, म्हणजे आकार हळूहळू कमी व्हायला लागतो. या आकुंचनामुळे त्याची घनता वाढत जाते व त्याचे तापमानही वाढू लागते. मग या आकुंचनामुळे काय होते तर त्याची घनता वाढू लागते, म्हणजे त्याचं वजन वाढू लागतं आणि त्यामध्ये असणारे जे तापमान आहे ते तापमानही आपोआप वाढायला लागतं व त्यामधून वायूचा एक तप्त गोळा तयार होतो. आणि काय होतं जसजसं याचा आकार कमी होत जातो, त्या ढगांचा जसा आकार कमी होतो तसतसं त्यांच्यातलं तापमान वाढू लागतं, वजन वाढू लागतं आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये अनेक प्रकारचे वायू तयार होतात आणि उष्ण तप्त वायूंचा एक गोळा तयार होतो, ज्यालाच आपण तारा असं म्हणतो. आणि या ताच्या केंद्रातील तापमान व घनता पुरेसे वाढल्यावर त्यात ते अणुऊर्जा तयार होते किंवा त्या अणुऊर्जेची निर्मिती तयार होते. आणि या ऊर्जेच्या निर्मितीमुळेच हा जो वायूचा गोल असतो तो स्वयंप्रकाशित असतो. म्हणजेच या प्रक्रियातून एक तारा निर्माण होतो किंवा ताऱ्याचा जन्म होतो, असं आपण म्हणू शकतो.
तर बघा, सूर्याचा आकार हा खूप मोठा होता. जसजसा सूर्याचा आकार कमी होत गेला तसतसं त्याच्यामध्ये हायड्रोजन, हेलियम आणि अनेक उच्च अणुअंक असलेले मूलद्रव्यांचं प्रमाण वाढत गेलं आणि सूर्य हा एक वायूचा तप्त गोळा होत गेला आणि त्यामध्ये एक केंद्रक तयार झालं आणि त्या केंद्रकामध्ये अणुऊर्जा तयार करण्याची क्षमता तयार झाली आणि या अणुऊर्जेमुळेच सूर्याला स्वयंप्रकाशित असं गुणधर्म मिळाला आणि त्या स्वयंप्रकाशामुळेच आज आपण सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर बघू शकतो आणि हा स्वयंप्रकाशामुळे सूर्याला एक तारा म्हणून निर्माण झाला असं आपल्याला म्हणता येईल. तसेच सूर्याच्या केंद्रभागात जो हायड्रोजन गॅस आहे तो सूर्याला इंधनाचं काम सुद्धा करत असतो. म्हणजे सूर्याला इंधनाचं काम करून सूर्यापासून प्रकाश निर्मितीचं काम जो आहे तो सूर्यामधला हायड्रोजन हा घटक किंवा हा वायू करत असतो. म्हणजे बघा, यावरून ताऱ्याची निर्मिती कशी होते तर ते आपल्याला समजलं. तर जे दीर्घिकेमधील जे आंतरतारकीय जे मेघ आहे, काही कारणांमुळे त्या मेघांचा आकार हा हळूहळू कमी व्हायला लागतो आणि आकार कमी झाला तर त्यामधील त्या ढगांचं तापमान वाढू लागतं आणि तापमानामुळे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे वायू तयार होतात आणि ते वायू तयार झाले की त्याच्यामध्ये केंद्रक वाढतं व केंद्रकामुळे तेथे अणुऊर्जा निर्मिती सुरू होते आणि या अणुऊर्जा निर्मितीमुळेच हा जो वायूचा एक गोला आहे तो स्वयंप्रकाशित होतो. म्हणजेच याच प्रक्रियेतून आपल्याला ताऱ्यांची निर्मिती झालेली दिसून येते.